आज 22 मार्च शुक्रवार आपली वाटचाल आता आपल्या 18व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाकडे चाललेली आहे. अर्जुनाच्या मनातला हा जो संशय होता किंवा मनातली जी रुखरुख होती ती त्यांनी काल बोलून दाखवलेली आहे. आणि जेणेकरून भगवंताचा अजून सहवास मिळावा, त्याच्याकडून अजून काही ऐकायला मिळावं, या दृष्टीनं त्यांनी आता प्रश्न सुरू करणार आहे. तर आज आपण पाहूया. सगळ्यांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आत्मानात्मविवेक चिंतन परा, याध्यात्मविद्याप्रदं शृंगारादिरसेषु मग्नरसिकान् वाग्वैभवंकारकं. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं भावार्थकं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. नव्यानं पुणे आले असतील तर त्यांचं स्वागत आणि अभिनंदन. आपण काल पाहिलं होतं की ज्ञानदेवांच्या जीवनातले महत्त्वाचे 3 प्रसंग कालच्या श्लोकात सांगितलेले होते. आता आत्मानात्म विवेक चिंतन परा, या अध्यात्म विद्याप्रदा, या ज्ञानदेवीमध्ये काय सांगितलेलं आहे हो, तर आत्मा आणि अनात्मा यांचा विवेक कसा करावा, त्यांनी युक्त असलेली चिंतन करावं, त्याचं चिंतन करण्याजोगी अशी ही ज्ञानेश्वरी आहे आणि जी अध्यात्म विद्या प्रदान करते. आपण सगळे कशामध्ये रमलेले आहोत? काव्यामध्ये 9 रस मानलेले आहेत. शृंगार, वीर, हास्य, करुण, रौद्र, बिभत्स, या सगळ्या रसांमध्ये आपण रमलेले असतो. संसारामध्ये आपण रमलेले असतो. पण एक वाणीचे जे वैभव आहे आणि आपल्याला ज्याच्यातून दृष्टीला सुख मिळतं, ज्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळतं, असा भावार्थ सांगणारा किंवा भावार्थ सांगणारी ही भावार्थ दीपिका ज्यांनी रचलेली आहे, जे करुणेचा सागर आहेत, करुणेची खाण आहेत, करुणाकरम म्हणलेलं आहे, आणि जे सर्वांवर करुणा करतात, करुणा व्यक्त करतात, ज्यांची सगळ्यांबद्दल कारुण्य भावना आहे, अशा प्रभूंमधला श्रेष्ठ प्रभुवरम. भगवंत आणि ज्ञानदेव वेगळे नाहीच आहेत, म्हणून तर सारखा गुरुनाथ त्यांचे निवृत्तीनाथ सांगत असतात की अरे तू म्हणजे तिथे साक्षात भगवंतच आहे. तर अशा संत ज्ञानेश्वरांना मी वंदन करतो, मी वंदन करते. आणि आपल्या आता आजच्या पहिल्या श्लोकाला आपल्याला आज प्रारंभ करायचा आहे. काल 88 पर्यंत उभ्या झाल्या होत्या माझ्या मते. शहाऐंशी ओव्या झाल्या होत्या काल, आणि आज श्लोकाला सुरुवात करायची. शेवटची 86वी ओवी अशी होती. परी हे असे हो, परी हे असो ऐसे, अर्जुने पुसीजत असे, म्हणे विनंती विश्वेशे अवधारी जो. असं भगवंतांना अर्जुन म्हणतो की बर हे असू दे, ही अशीच गोष्ट राहू देत. पण पुन्हा अर्जुन श्रीकृष्णाची विनंती करून म्हणतो की भगवंता, आता माझ्या विनंतीकडे लक्ष द्यावं. मी काय म्हणतोय, मी काय विचारतोय, याच्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यावं, असं तो त्यांना म्हणतोय. आता त्याची विनंती काय आहे ती पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला दिसून येते. तो प्रश्नच विचारतो, अतिशय चिकित्सक असा आहे. पण काल आपण त्याची थोडी पार्श्वभूमी पाहत होतो.
त्याचा एक थोडासा भाग अजून सांगते आणि या पहिल्या श्लोकाला सुरुवात करते. काल आपण असं पाहिलं होते ओवी, पै दोही ओठी एक बोला बोलणे, दोन्ही चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. आपण ओठ दोन असतात पण त्याच्यातून बोलणं एकच येत असतं, एकरूप झालेले असतं. आपले दोन पाय असतात पण चालणं सगळं जुळून असतं, म्हणून दोन्ही चरणी एक चालणे, तैसे पुसणे आणि सांगणे. मी जरी पुसणार असणार आणि तुम्ही जरी सांगणार असाल तरी तुझे माझे हे एकरूपत्व आहे. एवम आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थाने, सांगते पुसते ते दोन्ही एक. ते एका अर्थानं तुम्ही आणि आम्ही एकरूपच आहोत. विचारणारा भक्त वेगळा आणि सांगणारा भगवंत वेगळा असं नाहीच आहे. त्या दोघांमध्ये इतकं तादात्म्य झालेलं आहे आणि म्हणून मग त्याला भगवंत भाव प्रगट केलेला आहे त्यानं. या ठिकाणी पुरुषोत्तम योगावर पूर्वी निरूपण झालेलं आहे आणि तिथं ह्या ओव्या आलेल्या आहेत की असं तुझ्या माझ्यामध्ये भेद नाहीच आहे. तर आत्ता भगवंत म्हणजेच त्याचे गुरुनाथ त्याला सांगतायत की आज तुझ्या मुखातून गीतेविषयी जो प्रेमभाव प्रगट झाला तो ऐकताना माझं मन भरून आलं. एवढ्या 85-86 ओव्यामध्ये मला सांगा, आपल्याला एखाद्या गोष्टीवर प्रस्तावना करा म्हणला, परिचय करायचा असेल तर आपण त्या व्यक्तीला पाठवतो मेसेज किंवा फोन करतो, अहो मला तुमचा थोडा परिचय द्या. त्यांनी भला मोठा परिचय दिला तर आपण म्हणतो अगदी थोडक्यात द्या. थोडक्यात दिला तर आपण म्हणतो 2 ओळीत सांगा, 2 वाक्यात सांगा. म्हणजे अशी आपली पात्रता आहे. पण इथे मात्र अर्जुनाच्या मुखातून अर्थातच ज्ञानदेवांनी हे जे काही सगळं आत्तापर्यंत बोललेलं आहे, भगवंताविषयी बोललेलं आहे, गुरुदेवांविषयी बोललेलं आहे, या 18व्या अध्यायाचं महत्त्व काय श्रेष्ठ आहे, हा एकाध्यायी ही गीता कशी आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल त्याला निवृत्तीनाथ म्हणतात की आत्तापर्यंत तुझ्याकडून हे गीतेविषयी जे भाष्य किंवा जो तुझा प्रेमभाव प्रगट झालेला आहे तो ऐकताना माझं मन अगदी भरून आलं. काल खरं सांगते, ही शेवटची ओवी म्हणताना माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलेलं होतं. मला पुढे बोलवतच नव्हतं. तो भाव सगळा इतका एकरूप झालेला होता की खरंच हे 18वा अध्याय आता संपला की संपली काही ज्ञानेश्वरी नाही. आत्ताशी आपण समजून घेतोय, आता नंतर चिंतन करून आपल्या अनुकरणात आणायची आहे. तर म्हणून ते सांगतायत निवृत्तीनाथ की ज्ञानदेवा, उद्या तू गीतेवर भाष्य करशील तेव्हा तुझ्या मुखातून तो गोपाळ कान्हाच बोलू लागणार आहे. माझे तुला आशीर्वाद आहेत. किती भावंडांचं प्रेम असावं. ज्ञानदेवांनी आपल्या गुरुमाऊलींकडं अगदी कृतज्ञतेनं पाहिलं. म्हणाले, सद्गुरू राया, तुझे आशीर्वाद हेच खरं माझ्या निरूपणाचं बळ आहे. आपण सुद्धा म्हणतो बघा, मोठ्या नाकी नमस्कार करतो, आशीर्वाद द्या. कुठे जायचं असेल, काही म्हणायचं असेल, काही सांगायचं असेल, लहान मुलांपासून हा संस्कार आपण करत असतो आणि मोठ्यांचे आशीर्वाद हेच आपलं बळ असतं. हे ज्ञानदेवांनी सांगितलंय, ते आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. उद्यापासून अध्यायाला प्रारंभ करेल. ज्ञानदेवांनी सद्गुरूंचे चरण सोडले. ज्ञानदेवांना सद्गुरूंनी घट्ट मिठी मारली. तो गुरुशिष्य ऐक्य सोहळा श्रोते भरल्या डोळ्यांनी पाहत होते. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आसवं आलेली होती. मुक्ताई जवळ आली आणि म्हणाली, ज्ञानूदादा चल निघूया, रात्र कोंदाटू लागली. 4ही भावंड मंदिराबाहेर पडली. श्रोत्यांनी ज्ञानदेवांच्या नामाचा गजर केला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, आणि वाट करून दिली. ज्ञानदेव मंदिराबाहेर आले तेव्हा एक वृद्ध स्त्री उभी होती. खूपदा असा प्रसंग आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतो. तिनं ज्ञानदेवांची दृष्टी काढली. साक्षात माऊलीच तिथे येत असते त्यांची, आणि म्हणाली, लेकरा, थोड्या दिवसांनी हे निरूपण संपणार, मग आम्ही रे काय करायचं? ज्ञानदेव म्हणाले, माऊली, नंतर तू माझ्याबरोबर आळंदीला चल.
खूप दिवसात तुझ्या कुशीत मी शिरलोच नाही ना, नंतर मी तुझ्याच सहवासात राहीन. असा पौर्णिमेचा चंद्र उगवत होता. आलीच आहे आता, उद्या परवा पौर्णिमाच आहे. ज्ञानदेवांनी पौर्णिमेच्या चंद्राला नमस्कार केला आणि ते घराकडे निघाले. पाठीमागे रामकृष्ण हरीचा गजर सुरू झाला आणि श्रोते ज्ञानदेवांच्या मागोमाग चालू लागले. आता श्लोकाला सुरुवात होते. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. तर आधी म्हणायला पाहिजे होतं ओम श्री परमात्मने नमः. अथाष्टादशोऽध्यायः. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. 2 शब्द इतका जोर दिलेला आहे बघा त्याच्यावर, आणि त्याचं आता स्पष्टीकरण खूप छान केलेलं आहे. भगवंतांनी तर सांगितलंच आहे, पण ज्ञानदेवांनी त्याच्यावर अतिशय चांगलं असं निरूपण केलेलं आहे. काय बघा, संन्यासस्य तत्त्वम इच्छामि वेदितुम. हे महाबाहो, भगवंताला तो म्हणतोय की हे महाबाहो, संन्यासस्य त्यागस्य च असा तो अन्वय घ्यायचा. म्हणजे संन्यासाचे आणि त्यागाचे. तत्त्वम इच्छामि, तत्त्व जाणून घेणं. कसं? पृथक. त्याग म्हणजे काय आणि संन्यास म्हणजे काय, हे जरा 2 शब्द वेगळे आहेत ना, म्हणून ते पृथकपणे वेगवेगळेपणानं वेदितुम म्हणजे जाणून घेण्याची इच्छा मी इच्छा करतोय. आता त्याला 3 विशेषणं लावली आहेत भगवंताला. महाबाहू, ऋषिकेश आणि केशिनिषूदन. भगवंत महाबाहू आहेत, पराक्रमी आहेत. त्यांनी कितीतरी दैत्यांना बालपणापासून मारलेलं आहे. साक्षात भगवंतच आहेत ते. ऋषिकेश, त्याला अंतर्यामी असं म्हणलंय, किंवा ऋषिक म्हणजे इंद्रिय, आणि ईश म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा, त्याचा स्वामी. आपल्या सगळ्या इंद्रियांचा तो स्वामी आहे. आत्ताच त्या लुलेताई सगळं सांगत होत्या. डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, हातांनी करतो, वाणीनी बोलतो. पण हे सगळं कोण करवतंय? या सगळ्याचा जो स्वामी आहे तो भगवान आहे, आणि तो आपल्याकडून हे सगळं करून घेतो. जर त्याची आपल्यावर मेहरबानी नसेल, कृपा नसेल, तर डोळे असून आपल्याला दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही, नाक असून वास येत नाही, वाणी असून म्हणजे जिव्हा असून, रसनेंद्रिय असून आपल्याला बोलता येत नाही, चव कळत नाही. अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आता तू अंतर्यामी आहेस, सगळ्या इंद्रियांचा स्वामी आहेस. आणि केशिनिषूदन, केशी नावाचा एक दैत्य होता आणि त्याला ठार करणारा, इथं ते विशेषण वापरलेलं आहे. तर हे वासुदेवा किंवा हे अंतर्यामी महाबाहो भगवंता, संन्यासस्य त्यागस्य च तत्त्वं पृथक् वेदितुम इच्छामि. संन्यासाचं म्हणजे कर्मसन्यास बरं का, आणि त्यागस्य म्हणजे कर्मत्याग. या दोहोंचं पृथकपणे वेगवेगळं तत्त्व मला जाणून घेण्याची इच्छा आहे. मला काही समजलंच नाही. सारखा तू कर्मत्याग करा, कर्मफलत्याग सांगतोय, संन्यास सांगतोय. जरा गोंधळ व्हायला लागलाय रे, घोटाळा व्हायला लागलाय. कशाचा नेमका त्याग करायचा आणि तो कसा करायचा ते मला जरा नीट समजावून दे, अशी अर्जुनाने शंका विचारली. आता त्याच्यावर ज्ञानदेव काय विचारतात, त्यांच्या वाणीतून काय प्रगट होते बघूया. हे 2 शब्द सारखे सारखे आपण सुद्धा आता बघा 2ऱ्या अध्यायापासून सारखं ऐकतोय, कर्मसन्यास, कर्मफलत्याग. मग त्या दोन्हीतला नेमका काय फरक आहे, त्यातलं तत्त्व जे आहे ते वेगळेपणानं मला समजावून दे, असं अर्जुन म्हणतो. आता पहिली ओवी म्हणजे 87वी ओवी त्याच्याबद्दलची आहे. हा जी संन्यासू आणि त्यागू या दोही एक अर्थी लागू, जैसा सांगा तू आणि संघू सांगा तेची बोली जे. आता छान ज्ञानदेवांनी सुंदर सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की हा जी संन्यासू आणि त्याग, अहो भगवंता, हा जो संन्यास
आणि त्याग हे दोन शब्द या दोही एकअर्थी लागू. या म्हणजे यंसे, दोन्ही एकच अर्थाचे वाटतात. हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे वाटतात. जैसा सांघातू आणि संघू. आता दोन शब्द आहेत बघा, संघ आणि संघात. संघ म्हणजे पण एकत्रित समूह आणि संघात म्हणजे पण समूहच. मग हे दोन शब्द जसे आपण एकत्रितच म्हणजे समानच अर्थी वापरतो, समुदाय अशा अर्थी वापरतो, तसाच संन्यास आणि त्याग हे दोन शब्दसुद्धा एकाच अर्थाने वाटतात. मग कर्माचा संन्यास आणि कर्माचा त्याग काहीही म्हटलं तरी त्याच्यातून एकच तात्पर्य सूचित होतं, ध्वनित होतं. जसं बघा, प्रत्यक्ष शब्द आपण बोलत नाही, पण काही गोष्टी तिथे सुचवल्या जातात. आपण रस्त्याने जात असतो. आता आम्ही सुद्धा परवा प्रवासात करत होतो, तर माझा मुलगा नेहमी म्हणायचा, आई पुढं बघ. जसं आपण लहान मुलाला सांगतो तसं, की कदाचित आपलं दुर्लक्ष होईल, काहीतरी खड्डा असेल, काहीतरी तिथे अपवित्र असेल, तर आपण लक्ष देऊन चाललं पाहिजे. ते पुढंच बघून चल याचा अर्थच हाच असतो की लक्ष दे, काहीतरी घोटाळा होऊ नये. हे सगळं अध्यारूत असतं, तिथं ध्वनीत असतं, सूचित असतं. तसं ते म्हणतायत की कर्माचा संन्यास आणि कर्माचा त्याग दोन्हींचा अर्थ एकच असा जाणवतो, एकच ध्वनीत होतो. तो कसा? त्यागे तैसा संन्यासे, त्यागूची बोली जतू असे, आमचे नितव मानसे जाणीजे हेची. आता तो सांगतोय की त्यागाने आणि संन्यासाने दोन्ही शब्दांनी काय सूचित केलं जातं? त्यागूची बोली जतू असे, त्यागच बोलला जातो, त्यागच सांगितला जातो. आमचे नितव मानसे जाणीजे होजे, जाणीजे हेची. तर आमच्या मनाची तरी अशीच समजूत झालेली आहे की हाच अर्थ आमच्या कुवतीप्रमाणे, आमच्या बुद्धीप्रमाणे आम्हाला बरोबर वाटतो की त्याग आणि संन्यास हे दोन्ही एकाच अर्थी वापरलेले आहेत. आमचे नितव मानसे जाणीजे हेची. पण आमच्या मनाची तरी अशी समजूत झालेली आहे. मग तुझ्या म्हणण्यानुसार काय आहे तेही आम्हाला सांग. दोघांच्या मनामध्ये काही भिन्नता नसावी, पण तुला नेमकं काय वाटतं ते पण तू आम्हाला सांग. ना काही आथी अर्थभेदू, तो देव करो तू विशदू, येथ म्हणती श्री मुकुंदू भिन्नची पै. आता सांगताय की ना काही आथी अर्थभेदू, तसा या दोन शब्दांचा अर्थामध्ये भेद नाही. म्हणजेच शब्दांचा अर्थ एकच आहे असं जरी असलं तरी काय आहे, तो देव करतू विशदू. पण त्याच्यात किंचित जी शब्दांची छटा किंवा अर्थाची छटा थोडीशी वेगळी असेल, ती भगवंतांनी, देवांनी विशद करावी, स्पष्ट करावी. येत म्हणती श्री मुकुंदू भिन्नची पै. आणि मग भगवंता, तो अर्थभेद आपण माझ्यासाठी स्पष्ट करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तेव्हा भगवंत सांगतायत किंवा त्याला म्हणतायत की अरे माझ्या प्रिय पार्था, या दोन्ही शब्दांच्या अर्थामध्ये शिरलास किंवा अर्थाच्या गाभाऱ्यात शिरलास तर तुझ्या लक्षात येईल की ही दोन्ही शब्द भिन्नच आहेत, अर्थछटासुद्धा भिन्नच आहेत ना. बघा आता, येथं म्हणती श्री मुकुंदू भिन्नची पै. मग एकच शब्द वापरला असताना मग दोन शब्द का वापरले? त्याच्यामध्ये काहीतरी थोडासा भिन्न भाव आहे, अर्थाच्या छटेमध्ये भिन्नता आहे. याच्यासारखाच तो अगदी सारखा नाही. आता पुन्हा ते म्हणतात, तरी अर्जुना तुझा मनी, त्याग संन्यास दोन्ही, एकार्थ गमले हे मानी मी ही साच. पण पुढे भगवंत त्याला छान म्हणतात की अरे अर्जुना, कर्मत्याग आणि कर्मसन्यास या दोन्ही शब्दांचा त्यात अभिप्रेत असलेल्या कृतीचा अर्थ एकच आहे असं तुला क्षणभर वाटतंय की नाही? ते मीही मान्य करतो.
एकार्थ गमले हे मानी मीही साच. मलाही समजतंय की तुझ्या मनामध्ये जे आलेलं आहे ना ते मलाही समजतंय आणि क्षणभर मी ते मान्य करतो की ते दोन्हीही एकच आहेत असं जे तुला वाटतंय ते तसं मीही मान्य करतो, बरोबर आहे. त्यातल्या थोड्याशा ज्या छटा भिन्न आहेत त्या मी तुला आता समजावून सांगणार आहे. 90वी ओवी झाली बघा, पुन्हा एकदा बघा. तरी अर्जुना तुझा मनी त्याग संन्यास दोन्ही, एकार्थ गमले हे मानी मीही साच. इही दोन्ही कीर शब्दी, त्यागुची बोली जे त्रिशुद्धी, परिकारण येथभेदी ए तुलेची. पण या दोन्ही शब्दांनी निसंशयपणे त्यागूची बोली जे त्रिशुद्धी, त्यागच सांगितलेला आहे, त्यागच समजावून दिलेला आहे. पण परिकारण येथभेदी ए तुलेची, पण अर्थभेदाच्या बाबतीत थोडंच हेच कारण आहे किंवा कारण इतकंच आहे. काय त्याच्यात भेद आहे तो मी तुला आता सांगणार आहे. निसंशय त्या दोन्हीतनं त्यागाचा अभिप्रेत आहे. संन्यासामध्ये तोच आहे आणि त्यागामध्येही त्यागच आहे. पण अर्थभेदाच्या बाबतीत थोडासा जो फरक आहे तो इतकाच आहे. तो इतकाच काय आहे तो पुढच्या ओवीमध्ये सांगतात. जसं आपण बघा आता याच्यामध्ये सुद्धा काय म्हणू आपण, असे फसवे शब्द असतात आणि मग आपल्याला असं वाटतं की दोन्हीचा अर्थ सारखाच आहे, पण त्याच्यात काहीतरी सूक्ष्म भेद असतो. आता इथं काय म्हणतात बघा पुढच्या ओवीमध्ये, जे निपटुनी कर्म सांडीजे, ते सांडणे संन्यासू म्हणजे आणि फल मात्र का त्यजिजे, तो त्यागू गा. आता तुला काय सांगणार आहे की या दोन्ही शब्दांनी निसंशयपणे त्यागच संबोधला जातो किंवा सांगितला जातो. आता त्याच्यात काय किंचित फरक आहे तो बघ, की कर्माचा जेव्हा निश्शेष निपटुनी कर्म सांडीजे, निपटून म्हणजे पूर्ण, जसं आपण एखादी गोष्ट निपटून घेतो तिथं काही शिल्लक ठेवत नाही, तसं कर्माचा जेव्हा निश्शेष त्याग केला जातो बघा, जे निपटुनी कर्म सांडीजे, ते सांडणे संन्यासू म्हणजे, त्या सांडण्याला संन्यास म्हणलं जातं. निपटून म्हणजे अगदी निश्शेष त्याग जेव्हा ज्याला घडतो, कर्मत्याग केला जातो, निश्शेष त्याग केला जातो, त्या कर्मत्यागाला संन्यास असं म्हणतात. ते सांडणे संन्यासू म्हणजे आणि फलमात्र का त्यजिजे, तो त्यागू गा. आणि त्याच्या विरुद्ध कर्मत्याग जो आहे फक्त म्हणजे प्राप्त होणाऱ्या फळाचा जेव्हा निश्शेष त्याग केला जातो त्याला त्याग असं म्हणलं जातं. बघा दोन्हीतला फरक. कर्माचा जेव्हा निश्शेष त्याग केला जातो त्या कर्मत्यागाला, कर्मत्याग आहे, कर्मांचा त्याग आहे, त्याला संन्यास म्हटलं जातं. आणि विहित कर्म करून प्राप्त होणाऱ्या फळाचा जेव्हा निश्शेष त्याग केला जातो त्याला त्याग म्हटलं जातं. आणि फल मात्र का त्यजिजे, तो त्यागू गा. तरी कोणा कर्माचे फळ, सांडीजे कोण कर्म केवळ, हेही सांगो विवळ चित्त देपा. आता पुन्हा सांगतायत भगवंत की अरे कोणत्या कर्माच्या फळांचा संपूर्ण त्याग करायचा आणि कुठल्या कर्माचा पूर्ण त्याग करायचा ते मी तुला आता समजावून सांगतो. कोणा कर्माचे फळ, सांडीजे कोण कर्म म्हणजे कुठल्या कर्माचं फळ सोडायचं, फळाचा त्याग करायचा, आणि कोणतं कर्म पूर्णपणे सोडायचं ते मी तुला आता व्यवस्थित सांगतो. हेही सांगो विवळ चित्त देपा. विवळ म्हणजे मी तुला अगदी व्यवस्थित समजावून तुला देतो आता या दोन्हीतला फरक, कोणतं कर्म सोडायचं आणि कोणत्या कर्माचा त्याग करायचा. येते लक्षात सगळ्यांच्या? असा गोंधळ करून घ्यायचा नाही मनामध्ये. कारण आपण नेहमी दुसऱ्या अध्यायातले अगदी सगळ्यांना प्रसिद्ध असलेला श्लोक म्हणतो, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भिर्
माते संगोस्त्व कर्मणी. म्हणजे कर्म करणं हा आपला अधिकार आहे, त्याच्या फळावर आपला अधिकार नाही. पण हेही तू लक्षात ठेव की अकर्म करू नकोस, म्हणजे कर्मच करायचं नाही असंही समजू नकोस. अगदी एकही कर्म या आयुष्यात करणार नाही असं होतंय का हो? तिसऱ्यामध्ये सांगितलेलं आहे ना, पाचव्यात सांगितलं पश्यन शृण्वन. पण एक क्षणभरही मनुष्य श्वासोच्छ्वास घेतल्याशिवाय, कुठली गोष्ट केल्याशिवाय जातो तिष्ठत्य कर्मकृत. मनुष्य एक क्षणभरही काम केल्याशिवाय राहू शकत नाही. सगळ्या कर्मांचा 100% कर्मांचा आपण त्याग करू शकतो का हो? नाही. तो इथे फरक सांगणार आहे की कोणत्या कर्मांचा त्याग करायचा आणि कोणत्या कर्माच्या फळांचा त्याग करायचा. म्हणून त्याग आणि संन्यास हे 2 शब्द वापरलेले आहेत. कर्मसन्यास आणि कर्मफल त्याग. इतके वास्तविक सगळ्या गीता पूर्ण अध्यायांमधून हे अनेकदा सांगितलेलं आहे की काय काय करायचे. आपण 5व्या अध्यायातला तो श्लोक तर फार आवडतो बघा. ते 2 श्लोक आपल्याला अगदी म्हणजे आयुष्यभर डोक्यात बसतात. पश्यन शृण्वन स्पृशन जिग्रन अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिशन निमिशन नपी. या सगळ्या क्रिया आपल्या नकळत चाललेल्या असतात. या थांबवता येतील का? नाही. पण ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम त्यक्त्वा धनंजय. कशासारखं? पद्मपत्रमिवांभसा. तू सगळी कर्म ही भगवंताला अर्पण कर. कशी कर? की पद्मपत्रमिवांभसा, पाण्यामध्ये असणाऱ्या कमलपत्राप्रमाणे तू त्याचा लवलेशही लाभून घेऊ नकोस. आता हा आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या गीतेचा आशय एका अध्यायात पुन्हा सगळा सांगायचा आहे थोडक्यात. म्हणून पुन्हा हा प्रश्न आणि पुन्हा याचं वेगळं विवेचन भगवान आपल्याला सांगतात. तरी कोणा कर्माचे फळ सांडिजे कोण कर्म केवळ हेही सांगो विवळ चित्त देपा. आता मी हे तुला सगळं सांगतोय बरं का, विवरण करून समजावून सांगतोय. पण तू आता माझ्या बोलण्याकडं लक्ष दे. चित्त देपा. लोक काय म्हणतात, अहो नेमकं तुम्ही काय सांगत होता तेव्हाच माझं लक्ष तिकडं गेलं. आमच्या घरात काहीतरी आवाज आला, कोणाच तरी फोन आला. म्हणजे जे मोक्याचं ऐकायचं तेव्हाच आपलं लक्ष विचलित होतं. तर तसं ते लक्ष विचलित करायचं नाही असं ज्ञानदेव किंवा भगवंत अर्जुनाला सांगतात. अर्जुन वाचे श्लोक झालेला आहे आपला आता. संघ संघात हे शब्द जरी 2 एकची त्यातून निघे अर्थ. तैसे त्याग आणि संन्यास हे दोन्ही सारिखेच मानी ऋषिकेशा. देवा त्याग शब्दे किंवा संन्यासाने त्यागची मी जाणे एक येथे. ना तरी असेल जरी अर्थभेद तरी तो विशद करावाजी. तव किंचिन मात्र असे तेथे भेद ऐसे श्री गोविंद सांगेत या. पार्था त्याग आणि संन्यास हे दोन्ही एकची मानोनी राहिलासी. तू दोन्ही एक मानतोयस. तैसे मीही देख मानितो त्रिवार त्यागची साचार दोही तेही. परी किंचित मात्र असे अर्थ भिन्न तोची उकलून सांगू आता. कर्माचाच त्याग जोका सर्व थैव संन्यास हे नाव तया लागी. आणि फलाशे ते सांडोनी जे केले तया नाव दिले त्याग ऐसे. कोणत्या कर्माची फलाशा सांडावी कोणती त्यजावी आमूलाग्र. आमूलाग्र पूर्णपणे संपूर्णपणे त्याची तुझं सांगू आता विवरून देई अवधान धनंजया. आता छान उदाहरणातनं समजावून देणार आहे की या दोन्हीतला भेद काय आहे, फरक काय आहे तो तू नीट समजून घे. 93 झाले हो, आता 94. तरी आपैसी दांगी डोंगर झाडे डाळती अपार तैसे लांबे राजागर नुठिती ते. आता ते सांगतायत की तू लक्षात घे.
दांगी डोंगरावर, दांगी आणि डोंगर म्हणजे डोंगरावर आणि रानावनात काय आहे हो, झाडे डाळती अपार, असंख्य झाडं असतात, निरुपयोगी असतात, निरर्थक असतात. डांगी म्हणजे काय, निरर्थ, निरुपयोगी, अशी आपोआप निर्माण होतात. तैसे लांबे राजागर नुठिती ते. पण भाताची शेतं जी असतात, राजागर म्हणजे भाताची शेतं जी आहेत, किंवा चांगली फळाफुलांनी बहरून आलेली उद्यानं जी आहेत, ती काही आपोआप निर्माण होत नाहीत. लांबे राजाघर नुठीती ते. ही उद्यानं आणि ही भाताची शेतं ही काही अशीच्या अशी उगवत नाहीत. नाहीतर तशी रानावनात आपण तर पाहतो किती वनस्पती, किती प्रकारचे तण असतात, किती काय काय निर्माण होतात. पण ते दोन्ही सारखंच आहे का हो, ते एकच आहे का, त्यामध्ये फरक आहे ना. तर ते तू लक्षात घे. यात फरक काय आहे की आपोआप उगवणाऱ्या भरपूर वनस्पती आहेत, भरपूर प्रकारची गवतं आहेत. पण बाग जेव्हा करायची असते, उद्यान जेव्हा करायचं असतं, आपल्यासुद्धा आपली कसली म्हणतात ना, वरची गार्डन करतात, गच्चीवर करतात, आपल्या घरात किचनमध्ये करतात, बाहेर करतात. तर अशी ती बाग जी आहे ती विशेष लक्ष देऊन करावी लागते. आता बघा, वसंत ऋतू सुरू झाला, सगळीकडे मोहोर आलेले आहेत. सकाळीच एक सांगत होते की पळस असा छान फुललेला आहे, सगळ्या वनस्पती, सगळ्यांना सुंदर सुवासिक फुलं येत आहेत, मोहोर येत आहेत. मग हे आपोआप आलं का हो, त्याच्यासाठी कोणीतरी कष्ट करते आणि तो भगवंत आपल्याला ते सगळं भरभरून देतोय. पण आपल्याला ते कळत नाही. आपली रंगपंचमी, आपली होळी ही रंगांची नैसर्गिक होळी आहे. आपल्याला कृत्रिम काहीच वापरायची गरज नाही आहे, हेही लोक सांगतात. तसं तू लक्षात ठेव की डोंगरावर आणि रानावनात असंख्य निरुपयोगी अशी झाडं येतात, निरर्थकपणे निर्माण होतात. पण भाताची शेतं काय किंवा उद्यानं काय, ही आपणहून निर्माण होत नाही, नुठी ती आपोआप निर्माण होत नाही. न पेरिता सैंग तृणे, उठती तैसे साळीचे होणे, नाही गा राबावणे जया परी. न पेरिता सैंग होणे, अहो पेरल्याशिवाय अपरंपार गवत उगवतं, पण उठती तैसे साळीचे होणे, नाही गा राजागणे राबावणे. पण साळीचे दाणे पेरल्याशिवाय साळीचं पीक येत नाही बरं. म्हणजे ते पेरावं लागतं, त्याची आधी नांगरणी, पेरणी हे सगळं करावं लागतं, मेहनत करावी लागते, त्यातलं सगळं तण काढून टाकावं लागतं, शेतात राबावं लागतं. ते मला आत्ता एकदम आठवलं बघा, लहानपणी ते गाणं होतं आणि नृत्य केलेलं होतं आम्ही. गुडघा गुडघा शेत, गुडघा गुडघा चिखलात शेत लाविले हो, एक एक भाताचे रोप लाविले हो, रोप लाविले. गुडघा गुडघा चिखलात ते राबतात. आपण पाहत असतो ते सगळा राब करावा लागतो त्यांना, आणि मग त्याच्यामध्ये भाताची शेती करावी लागते. इतर तरी शेती अशी पेरणी सोपी आहे त्या मानाने, पण भाताची अवघड आहे. तर इथं मेहनत केल्याशिवाय, राबल्याशिवाय ते येत नाही. का अंग जाहले सहजे, परिलेणे उद्यमे कीजे, नदी आपैसी आपादिजे, विहिरी जेवी. आता आपल्याला आपले अंग, सगळे अवयव हे आपोआप निसर्गताच निर्माण झालेले आहे, जन्माला येताना सगळं मिळालेलं आहे. पण त्याच्यावर जे परिलेणे उद्यमे कीजे, पण आपल्याला जे अलंकार घालायचे ते मात्र उद्योग करून, कौशल्याने, कोरीव काम करून सोनार तयार करतो. तसं नदी आपैसी आपादिजे, तशी नदी सहज वाहत असते, तिला काही वेगळं कष्ट करावे लागत नाहीत. पण विहिरी जेवी, पण विहीर मात्र खणावी लागते, प्रयत्नपूर्वक तिच्यात सगळं सगळं काढून मग खोल 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 जाऊन जेव्हा पाणी लागेल तेव्हा विहीर तयार होते. तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक, परिन कामिता कामिक निपजे जे. आता फरक सांगतायत, कर्मातला फरक सांगतायत की नित्य नैमित्तिक कर्म जी आहेत
कर्म होय स्वाभाविक, ती स्वभावताच पार पडतात. नित्यकर्माला काही वेगळं करावं लागत नाही. उठलं की आपली दोरी धरल्यासारखं आपलं सगळं आवरण असतं बघा, स्नान बिन संध्या पूजापर्यंत. आणि कर्म होय स्वाभाविक, परंतु काम्य कर्म, कामिता कामिक म्हणजे काय, की जी काम्य कर्म आहेत ज्याच्यामध्ये फळाची इच्छा धरलेली असते तरच ती घडतात. काहीतरी फळ अपेक्षित ठेवून, जसा दशरथाने सुद्धा पुत्र कामेष्टी यज्ञ केला, तो नैमित्तिक होता, पुत्र व्हावा या इच्छे नव्हता. आपल्याकडे बरीच अशी कर्म केली जातात की अमुक अमुक उद्देश धरून. म्हणून अगदी गणपती स्तोत्रात सुद्धा म्हणलेलं आहे, सगळ्या स्तोत्राच्या फलश्रुतीत असते, पुत्रार्थी लभते पुत्रम, धनार्थी लभते धनम, विद्यार्थी लभते विद्याम. म्हणजे ज्याची ज्याची इच्छा असेल त्यानुसार तो ती कामना करतो आणि त्याप्रमाणे साधना करतो, कुठलंही कर्म करतो, उपासना करतो. म्हणून या कर्मांमध्ये सुद्धा जो फरक आहे तो तू आता समजून घे. संपत आला असेल, नाही होणार आता, या ओव्या उद्या घेऊया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोकले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबर साम गायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.